ला 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 सुस्वागतम सुस्वागतम. सानिका शिंदे, समीक्षा शिंदे, मंजिरी शिंदे, आरवी शिंदे. निघून जातोय पाखरांचे किलबिल आणि सूर्याचे कोवळे होणार गवताच्या पात्याशी होता. पण हो, मी पाण्याला आले ते विसरूनच गेले. काय मधुर आवाज आहे बाजरीचा. मला वाटते काना येते वगैरे असावा. हात मारून पाहते. काना, अरे काना, अरे काना, आहेस तरी कुठे तू? राधे अबक मी इथे नाही बासरीचे सूर थांबलेस राधे, कारण या सुराला पूर्ण करणारी गोडधूम तू इथे माझ्यासमोर उभी आहेस. काना, तुझ्या बासरी सूर थांबले म्हणून माझे पाऊल इथे आपोआप पडले. तुझ्या बासरी स्वरांमध्येच माझे मन रेंगाळले. सांग, कोणत्या विचार करला होता माझा मन मोहन? तुझे हे गोड बोल ऐकून माझे हृदय भरून आले राधे. हा आपला प्रेमाचा संबंध शब्दापेक्षा किती मोठा आहे. लोक याला प्रेम म्हणतात, पण हा तर दोन आत्म्यांचा एक श्वास आहे. होय काना, तू माझा प्रकाश आहेस, मी बी सावली. तू जगासाठी देव असशील, परंतु माझ्यासाठी माझा माधव आहेस, माझा आहेस आणि संपूर्ण जीवन आहेस. चल राजा, ते सुंदर क्षण बासरीच्या सुराने अधिक गोड करूया.
मी बासरी वाजवतो व तुझ्या सुरांनी मला साथ दे. जशी तुझी इच्छा प्रिय गाणं. श्रीमन मोहना कृष्ण सख्या रे घे प्रीत समजूनी आता श्रीमन मोहना कृष्ण सख्या रे हे प्रीत दुनियात वृंदावनीया आले भेटण्याला स्वर मुरलीचे ऐकता दूर नको रे जाऊ तुकाना दूर नको रे जाऊ तुकाना प्रीतीत घेना प्राण नका मनमोहना कृष्ण सख्या रे हे प्रीत समजूनी आता वृंदावनीया आले भेटण्याला मुरलीचे ऐकता. तुझे माझे मिलन त्याच्या कवीकडे रंग फुले पाने देसी पुरावे रंग फुले पाने देसी पुरावे रंग फुले पाने देसी पुरावे धनुचे तोरण सजले प्रेम प्रीत माझी तू समजून करावे प्रेम प्रीत माझी तू समजून घ्यावे प्रेम प्रीत माझी तू समजून घ्यावे. आता नको तू पाहू असारे आता नको तू पाहू असारे प्रेम भाव ठेवी ते चरणी मथा मनमोहना कृष्ण सख्या
आता सुस्वागतम सुस्वागतम समर्थ आंबरे मंथन आंबरे किरणा पडली बदावा बिंदूवर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर
किलबिल झाली त्या रानमाळावर. सुस्वागतम सुस्वागतम. आयुष शिंदे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 305 रुपयाचा पारितोषिक आलंय. तरी नवतरुण नमन नाट्यमंडळ निवळी चौथाई तालुका चिपळूण आम्ही त्यांचे सदस्य आहोत. धन्यवाद. पहाड झाली देवगेतले माठ दुकाने भरला यमुनेचं घाट. इंगाटून चालले आज बाजाराची वाट. अरे देवा देवा देवा, मला तर माझ्या सौंदर्याची आज खूपच काळजी वाटत आहे. कारण त्या सर्व पोरींपेक्षा आज मी इतकी सुंदर आणि चमकदार दिसत आहे. या बाजारातील सर्व लोक या माठातल्या दुधाकडे नाही तर फक्त माझ्याकडे बघत राहतील. हो की नाही हो? काय ग? या समाजात त्याच्याकडे पाहून सर्व लोक घाबरतील बघ. अगं काय ग? अगं तू काल म्हणते स्वप्न हळद आरतीच केलं म्हणे. अगं काहीतरी. अगं तसं नव्हे ग. अगं मग कसं? त्या तेने तुला लोणीचा वास ते म्हणून बोलले. अगं हिरा तुझी रांगीची तू नकोस. आपल्या वेद पद्धती बघ. मला मला सांग काय करा दे? तू इतकी सुंदर दिसत आहेस. लोकांच्या फुकटून मागितल्यावर काय करशील ग? अगं राधे, एवढंच ना. अगं मी त्या दुधापेक्षा माझा एक फोटो देईन. कारण दुधापेक्षा माझ्या सौंदर्याचे महत्व अधिक आहे. आणि जर का कोणी जास्तच मागे लागलं ना तर माझ्या कानातल्या झुमक्याने त्यांना इशारा देईन. अगं ए, जर त्या लोकांनी फोटोची मागणी केली तर तू एक काम कर, तुझं दुधाचं ठिकाणी भांडं सुद्धा दाखवून ये. कारण मला खात्री आहे तुझ्या नटण्यामुळे तू दुनियाऐवजी फक्त गप्पाच मारत असणार बघ. बरोबर. लोक घाबरून दुसऱ्याकडून तू देतात. पण मला सांग काय ग? तू लोकांना आकर्षण्यासाठी वाटतेस की कोण लावण्यासाठी? हो राधे, खूप बोललीस. अगं राधे, पण तुला काय सांगू? काय ग? अगं इथे माझी नशीब फुटायची वेळ आली बघ. झालं तरी काय नशिबाला? अगं काय सांगू तुला? मला ते मोरक्याने माझ्या बाला फसून माझं लग्न लावून दिलंय बघ. अगं बाई ये. काय ग? त्या मोरक्या तरी कोण? दुसरा कोण नव्हे. अगं ह्यात गावचं होतं बघ कोणतरी. अगं त्याला पैसे घेऊन देशील ना मग? अगं नाही ग, चांगले 25,000 दिले होते बघ. मला वाटते 1000 दिलं असेल म्हणून लग्नाला फसून लावून दिलं असेल बघ. अगं नाही ग बाई. अगं आज 500 उद्या 1000 असे करून चांगले 25,000 दिले होते बघ. किती जाऊ दे तुझं तू देवट्या कामाला आहे तरी कुठे ग? काय सांगू राहते तुला? मला त्या मोरक्याने सांगितलं त्याचं हे हवं आहे त्याचं ते हवं आहे. तू मुंबईला कामाला आहे पण मला तर काहीच नाही बघ. मला सांग तुझं आहे तरी नक्की? अगं कुठे काय, लग्नाला म्हणून मुंबईवरून गावाला आला तो मला परत गेलाच नाही. अगं राधे. अगं जाईल कसा? अगं त्याची कंपनी त्यांच्याच चालू आहे ना. कोणती कंपनी ग? तिलाच विचार. अगं कोणती कंपनी? अगं राजे, 9 महिने 9 दिवस थांब मग समजेल कुठली कंपनी आहे ती. अगं माल विकायचो. काळाचा नवरा. अगं हो ग, तसं गुन्ह्याचं आहे माझं पिल्लू. हा, पिल्लू. अगं हो, बस झालं. अगं राधे, मी काय म्हणते, काय ग? आपण इथपर्यंत आलो खरं पण ह्या पुढची वाट कोणाला ठाऊक आहे का? माहित तर नाही पण वरच्याची आवश्यक आहे, तिला बोलूया का? अगं बाई ती थेरडी. नको गं बाई. तिथं माझं कालच भांडण झालंय. अगं ए बाई, तिच्याशिवाय आपल्यासोबत येणार तरी कोण? अगं मग घे तू जाक मारून. आपला किती जॅक मारून. घे राधे. मावशी अगे मावशी कागं बरी ना माझ्या समोर ये बघू. कागं काय झालं मावशी येत आलेच पाहिजे मावशी. पण जरा लेट आली तर काय ग मावशी गं? तू मी की नाही जरा मेपॉक करते ना मेपॉक मावशी काय ते फाकून ये लवकर. आलेच बघ बाई हाक मारली मला पोरीनी थांबा येते मी सगळं आवरोनी. बाई हाक मारली मला पोरीनी थांबा येते मी सगळं आवरोनी. कसा तरी केला या थाट ग मी कसा तरी केला या थाट ग आग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग आग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग.
तरी लुगडा नेसून आले मी लागा बघिना कसं तरी लुगडा नेसून झाला केसांचा गुंता दाट ग झाला केसांचा गुंता दाट ग अगं राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग अगं राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग अगं राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग आई हात मारली मला पोरीने थांबा येते मी सगळं आवडोनी हात मारली मला पोरीने थांबा येते मी सगळं आवडोनी कसं तरी केला या थाट ग मी कसं तरी केला या थाट ग नाथ करती काय काय ग मावशी काय झालं का मावशी जाऊ दे काय गं? तू काय म्हणालीस मग अशी काय बोलली पॉप करू दे म्हणून पॉप कोण आहे ते? हो मावशी तू बोलली ना आता पॉप नव्हे का मग काय ग मी पॉप बोलली बघ मेकअप हो म्हणजे काय ग तुला माहित नाही काय नाही मावशी तू हे करायला करा ना काय हे हा आता मेकअप मी पण तेच करणार आहे का मावशी ह्या वयात तर करू नका काय मग मावशीचं वय की मेकअप काय करते असं नाही मेली अगं मावशी काय झालं? ते जाऊ दे हा. तिथं काय ते अगदी अशीच आहे बघ हो ना अगं हो तू पण नाम घेतलीस अगं नाही का मावशी अगं मी काय म्हणते काय म्हणतेस तू तुला इथे यायला उशीर का ग झाला मला यायला उशीर होईल अगं हो मावशी तर मी की नाही माझ्या मळ्यात गेलो तू मळ्यात तुझ्या मळ्यात तू मळ्यात गेली होती अगं तुझा लोकांना मला मला माहित नाही अगं नाही मावशी तू मेली हा तर सारा माझा मळा आहे बघ अगं हा तो सारा माझा मळा आहे अगं या मळ्यात पिकतं तरी काय पिकतं बाई अगं हो मावशी ती पण तुला सांगितलंच पाहिजे अगं त्याशिवाय मला समजणार कसं सांगते तुला डावा पान दिसेल या साईडचा अगं हा तो दिसला, ना हा? तो दिसला बघ तिकडे तुला गाजर राहता दिसत का अगं ये मावशी काय झालं पंकज काय करते काय गं? ती जमिनी खाली आहे. दिसतील कशी फक्त मला दिसतात अगं हो असू दे तो समोरचा पान दिसतोय अगं हा तो ना दिसला तो दिसला बघ तिकडे पोपडीचा आणि पोपळ दिसतो ना तुला समोरचा पान का अगं दिसत तर नाहीये काय म्हणतेस तरी काय तू पाणी नाही घातलंस हा पण हा उजवा पान दिसतो का तुला अगं हा तो ना हा उजवा पान हो हो दिसला तिकडे तुला कोवळ्या मिरची दिसत का अगे मावशी हा ना अगं पाणी भेटल्याशिवाय तुला दुसरं मी भेटलं नाही की काय तुला मिरची झोंबल्या वाटतं अगं नाही मावशी कोयाच न जमतील कशा एकदा खाऊ मेलीस अगं नको का बाई अगं मी काय म्हणते हा भारी आहे तुझा मला छान आहे ना अगं हो हो मावशी बाजूला काय ते काय ग मावशी तुला आवाज कधी लागलो अगं मावशी अहो पोरी पोरून विचार ना काढणं करून बायजाचं ठरलंय बघ पण जायचं तर बरं मग काय झालं पण ग घेतला का नेसला का सांगितलं पाहिजे का सांगितलं पाहिजे मी बाजार कसा होणार बघ मग सांगतील बघ की तू सांग पहिली मी सांगू हो सांगते बघ सांग का अगं मावशी मी काय नाही विक्रीला माठावर माठ 2 माठ येते बघ माटा माट तू माट घेतले हो मावशी मी काय म्हणते राहते काय ग पण तुझ्या पहिल्या माटीत तरी काय गं मावशी माझ्या पहिल्या माठात ना हो. हलवा घेतलाय बघ हॅलो हो मावशी पण इथे करू नको का मावशी काय पण काय बोलते ते जाऊ दे पण दुसऱ्या माटीत काय सांग मावशी माझ्या दुसऱ्या माठात ना चक्का घेतलाय बघ चक्का हो मावशी हे मातूच गेला चक्का पाहतोय तर काय म्हणतेस रे काय ही नको तुला दुसरी आयटम आहे वाटतं ती असं. हो बाजूला. अगं हिरा अरे काय ग मावशी अगं तू काय केलं विक्रीला सांगितलंच पाहिजे तू सांगितलं पाहिजे इथे सांगू की इथे सांगू कुठे जाऊन बस या बाबांच्या वाड्यात नेऊन सांग मला अरे काही काय बोलते हा मला नाही चालणार वाडा यांचा वाडा चालणार नाही नाही चालणार मग यांचा चालणार नाही चालेल चालेल बघत पण नाही काय बघा नाही यांचा वाडा चालला वाटतं होय चालेल चालेल हो असू दे तर काय घेते सांग येते श्रीखंड श्रीखंड हा मग अगं तू घेतलं श्रीखंड कुणी घेतलं आम्रखंड कुणी घेतलं दुखंड मी घेतो माझ्या नवऱ्याचं अगं लोखंड बोलले तुम्हाला काय वाटलं हा, बरोबर वाटलं काहीतरी. काय काय नवऱ्याचा ना भंगारचा धंदा म्हणून लोखंड असं बोल ना काय लक्षात आला हो तुला अगं तारा काय ग मावशी हे घालती मला जवळ आहे अरे घाल ना मला झाला ती अरे का मला काम मी झाला असू द्या बस कर काय करेल तुझी ठीक आहे म्हणजे तू काय घेते सांग मला अगं मावशी हा अगे मावशी काय झालं अगं मावशी अगं बोल की नाही काय झालं ते अगं मावशी हा मी तिला घेतली व लस्सी लस्सी अगं हो एकदम सेक्सी आहे तू अगं हो मावशी होय ना अगं घेतली लस्सी आणि घातली मॅक्सी काय म्हणते? अगं हो इकडे जरा
आणि गळ्यात काय घातलंस का? अगं मावशी मी की नाही माझ्या नवऱ्याचं घातलंय. नवऱ्याच घातलंय? अगं हो. मी कुठे म्हणते त्या तळ्यात घातलं म्हणून. अगं मावशी काय पण काय बोलते? तू सांगणार नाही अगं तुला? नाही मावशी. तू चांगला आहे. अगं नको. असू दे. अगं मावशी मी की नाही माझ्या नवऱ्याचं घातलंय मंगळसूत्र. असं म्हणतेस? अगं हो. छान आहे. आणि हो बाजूला. काय चंद्रा? काय ग मावशी अगं तू काय घेतली विक्रीला? मी ना हो. एक सांगते सांग लोक. अगं मी घेतला विक्रीला खवा. काय घेतलं? अगं मी घेतला विक्रीला खवा. ज्यांना कोणाला हवा त्यांनी उभ्या उभ्या अगं अशी घाबरली होतेस काय? यांना काय वाटलं तुला? अगं फक्त ऐकून तरी घेतील ना. उभ्या उभ्या बोलली ती. त्याला चांगलं समजलं पण. अगं तू ऐकून तरी घे. असू दे. अगं मी घेतला विक्रीला खवा. ज्यांना कोणाला हवा त्यांनी उभ्या उभ्या खावा. असं म्हणतेस होय. अगं हो. आणि खाऊन झाल्यावर ऑनलाईन राहावा. खाऊन जरा म्हणणार रावा. हो मावशी. पण का? अगं कसं झालं सांगायला नको. मी पण सांगायला पाहिजे. हो. मग मी काय म्हणते? काय ग? जर इथं रेंज असेल तर काय करणार गं? अगं सोपं आहे की काय गं? आपल्या टावर उभा करा. काय बोलली माहिती नाही? ए बाबा काय बोलली? ऐका पण येत नाही? काय म्हणतो तुम्ही काय? ठीक आहे सांगते. सांगते? का? आता मी सांगते ऐकशील ना? आता ऐकेल ना? रेंज नसेल तर टावर उभा करा. रेंज नसेल तर टावर उभा करा. रेंज आहे? नाही ना मग टावर उभा कर की नाही? करतोय? इथं करू नको. रेंज फुल आहे. हा? इकडे. काय ग? पण तू जेवतीस तरी काय गं? आणि मी ना हा? नवऱ्याला साडी नेसून आले बघ. झापूक झुपूक की काय? बघ कशी चमकते. छान आहे. अगं हो. पण तुझं आपलं बरं आहे. काय ग? साधं सुद्धा राहावं अगं हा. पण तालुक्यासोबत जावं. तुम्ही कशाला कशाला म्हणजे काय? समाजसेवा करायला. असं होय? तुला काय वाटलं? अगं बोलतेच काहीतरी. असू दे असू दे. मग चला तर. चल तर. ए, मावशी काय झालं आता? समोर ये बघू. का गं? अगं मी काय म्हणते बोल. आम्हा पोरीपर्यंत थाट मार विचारलास पण तुझं कोण सांगणार का? मला दालपट होय. अगं हो मावशी. कशात काही भाषा काय बघ. नाही मावशी. का गं? अगं आताच्या म्हाताऱ्यांना जास्त कुरकुरी असते बघ. काय बोलली? अगं आताच्या म्हाताऱ्यांना जास्त कुरकुरी असते. तरी कसली गं? अगं कामधंद्याची. अगं म्हणलं कामा पोरींपेक्षा नक्की चांगला मार्ग घेतला असशील. मला तर चांगलंच येत आहे. मग सांगायला नको. सांगते बघ. अगं मी की नाही विक्रीला कधी लाल तर कधी पिवळं. हे मावशी काय झालं? साडा घातलास की काय? साडा तर बोलतो ना. तू बदलू नको आता. नाही का मावशी? माहिती नाही जरा. सांग की ना मावशी. कधी लाल तर कधी पिवळं. बाहेर हिरवं तर आतमध्ये पांढरं. अगं मावशी काय झालं? असं घेतलंस तरी काय? मी होय. अगं हो. गमेली मी घेतली काजूची बोंडा. मी घेतली काजूची बोंडा आणि कुस्ती तुमची मिळून तोंडा. अगं त्याच बोलण्याचा रस पिऊन अब कसं बोलतोय दोंडा. हा तोंडा? हो. अगं जेवली की काय? तूच बघ आता. म्हणून बघते ना. अगं तुलाच माहित. बघते. मी काय म्हणते काय ग? असं आपल्या गप्पा नाही का? अगं मग काही सिंगार गेलाच पाहिजे. हे मावशी हा बोला. मंगेश हे मावशी मंगेश वलांबे यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक आलंय. मावशी त्यांचं नाव घ्यायचं आहे. मंगेश वलांबे. काय जवळ आहेत काय? जवळ आहेत की लांब गेले? हा? कुठे आहेत? हा? तुम्ही आहो? असू दे. घेऊ ना? सेम कलर? मग चांगलंच घेते. हा? असू दे हो. सेम आहे ना. असू दे. चांगलंच घेते. घेऊ ना? ठीक आहे. चाट टाकते बिस्किट आणि खारी. मंगेश राव ऐकताय ना? चाट टाकते बिस्किट आणि खारी. त्यापेक्षा मंगेशराव तुमचं नानकेडच लय भारी. तसेच रवींद्र शिंदे उर्फ बट्टी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी त्यांचं देखील नाव घ्यायचंय. रवींद्र शिंदे. तुमची लाज काढत नाही. जवळ या. हा कुठे बांधता खाली असते ना आता? हा असू दे. इथं कुठं असू दे. हा ठीक आहे.
सहाच्या बाणाखाली ससाऱ्याला झाकून, सहाच्या बाणाखाली ससाऱ्याला झाकून रवींद्ररावांचे नाव घेते. हो रवींद्रराव, मावशीला कशाला बघताय बांधाखाली वाकून? तसेच अद्विक आणि अन्वी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी, ही दोन लहान मुलं आहेत, त्यांचं देखील नाव घ्यायचं आहे. अद्विक याचं नाव घ्यायचं आहे. अद्विक, तो तरी जवळ आहे काय? असू दे छान. अद्विकराव, हा अद्विक आणि अन्वी लाल लाल मिरचीला हिरव्या देत, लाल लाल मिरचीला हिरव्या देत. अधिकरावांचे नाव घेते. अधिकराव, उद्या सकाळी तुमच्याच नाक्यावर येऊ भेट. तसेच माननीय शिवरामजी कदम हरिशरी गोंदवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच संजय शिंदे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच संदीप शिंदे मेस्त्री यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच श्रुतिका शिंदे यांच्याकडून प्रेमगीतासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच सुवर्ण शांताराम सुरे यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच शांताराम लक्ष्मण सुर्वे यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच आरवी रुद्र वैभव सुरे यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच कैलासवासी देवेंद्र शिंदे यांच्या स्मरणार्थ देवराम शिंदे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच कैलासवासी चंद्रभागा नारायण शिवराम शिंदे यांच्या स्मरणार्थ नारायण शिवराम शिंदे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व देणगीदारांचं आम्ही नवतरुण नमन नाट्यमंडळ निवळी चौथाई तालुका चिपळूण आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. हॅलो. शुक्र चांदणी रूप मंदिरी तिळ ओठावर बट खाली गालावरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी शुक्र चांदणी रूप मंदिरी
आईच्या पोटी ममतेचा बादल गर्भ वाढतो आईच्या पोटी ममतेचा बादल गर्भ वाढतो आईच्या पोटी ममतेचा बादल चंद्रलेखनी मधुर भाषणी सुरपैरच भरी चंद्रलेखनी मधुर भाषणी सुरपैरच भरी आजी मला केली केली करती कांचन मी सौभाग्य सुंदरी आजी मला केली केली करती कांचन मी सौभाग्य सुंदरी अरे वाचस का भाई कस्तुरी वाणी हरी घायल करते नगर रोकुणी कर्ण फुले धारी घायल करते नगर रोकुणी कर्ण फुले धारी घायल करते नगर रोकुणी कर्ण फुले धारी कोमल रतिया रति कपिया हाजिरी गोजिरी कोमल रतिया रति कपिया हाजिरी गोजिरी आज मला दिले धरती कांचनाने सौभाग्य सुंदरी आज मला दिले धरती कांचनाने सौभाग्य सुंदरी तार देखणी शुक्र तांडणी रूप बदली ओठावर पटवाऱ्यावर खाली तलवारी आज मला दिले धरती कांचनाने सौभाग्य सुंदरी 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 हाती माझ्या किण किण करती काकण मी सौभाग्य सुंदरी सुस्वागतम सुस्वागतम रियाज वैभव पवार हरी वनमाळी मी विश्वासा चालते रे हरिवनमाळी मी विश्वासा चालक रे मयूर पीत झाली नंदाचा बालक रे हरिवनमाळी मी विश्वासा चालक रे मयूर पीत झाली नंदाचा बालक रे हे विश्वरक्षणाची मी झालो पालक रे हे विश्वरक्षणाची मी झालो पालक रे मी झालो पालक रे हरिवनमाळी मी विश्वासा चालक रे मयूर पीत झाली नंदाचा बालक रे मुद्दनेला मारिले गाडिया पळविले गोवर्धन उचलूनी इंद्रान मविले मातेला मुखामध्ये ब्रह्मांड गाविले मातेला मुखामध्ये ब्रह्मांड गाविले तिन तुमडांना साठी मी बनलो दैत्य हार करे तिन तुमडांना साठी मी बनलो दैत्य हार करे हे विश्वरक्षणाची मी झालो पालक रे हे विश्वरक्षणाची मी झालो पालक रे मी झालो पालक
जय श्री कृष्ण भगवान. केवळ दुर्जनांचे संवाद आणि भक्तजनांचे पालन करण्यासाठी भगवंतांना अनंत अवतार धारण केले असतात. त्याच्या वेळी पृथ्वीवर बापाचे पण निर्माण झाले. त्याच्या वेळी पृथ्वीमातेने क्षणात अशनी ब्रह्मजा शरण केले. आकाशवाणी झाले, थांबा थांबा ते 30 कोटी देवांनो, घेऊ नका गरिबांचे पाळत दुष्टांचा नाश करण्यासाठी 65 व्यक्तीच्या पोटी या 18 धारण केला आहे. तोच मी कृष्ण भगवान. तिकडे कोण आहे रे? प्रणाम असो देवा. देवा या असुदेवाला बोल ते काळांतरी कोणतं आहे? सुदामा 16 तीनच्या पिता टमाट्याने मथुरेचा घाट चढले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची ही कामगिरी मी तुमच्यावर सोबत आहे. ठीक आहे देवा. देवा हुकूम कोणाचा व कायदा कोणाचा? हुकूम माझा व कायदा तुझा. यावेळी पण देवाने येतोच. हो कृष्ण देवाने तर फार मोठी कामगिरी सांगितली आहे. ती म्हणजेच 16 सहस्त्र 308 गोपिका थाट माट करून डोईवर दही दुधाचे माळ भरून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांच्यावर असिल्ला घेऊन त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं ही देवाने कामगिरी सांगितली आहे. पण हो, ते आहेत 16 सहस्त्र आणि मी आहे एकटा. पण आला आपल्या लक्षात आपल्या जोडीचे सवंगडी पेंद्या आणि वाकड्या ह्या दोघांनाच बोलवले पाहिजे तरच खूप मजा येईल. परंतु कुठे आहेत कोणा ठाऊक. प्रथम हाक तर मारावी. अरे पेंद्या, अरे पेंद्या, अरे लवकर ये म्हटलं, लवकर ये. अरे लवकर खूप मजा येईल. अरे ये पेटे करे जरा
याला हे पिण्या. हा ही कोणती पद्धत रे? याला नवीन खेळते नाही ती आता कोणती अशी? बघ. काय म्हणतोस? दिल घे दिल घे दिल घे झालं तुझं? अरे दिल घे अरे लवकर. अरे मस्त. ती मला नको. तिला ती सोबत दिसते बघ. झालं सगळं व्यवस्थित? तुला माहित आहे काय? हा ना हा तेलाला मीठ चांगलं ठेवायला तू सांगितलं? हा खरोखर? का का रे? त्याला घालायला पण तोपा आणि काला पण तोपा लय भारी रे. गाठ मला ती गलतच नाही दिसतंय रे. आता बोला की झालं का काय म्हणतोस? झालं तुझं? झालं. नक्की? बघ. पण मला सांग, हा तुला मी एवढ्या हाका मारतोय हा पण करतोस काय रे? मी हा. धुईत होतो काय बोललास? अरे धुईत होतो धुवीत होतास? हा. अरे पण काय धुवीत होतास रे? माझा लेंडा काय? अरे माझा लेंडा धुईत होतो म्हणजे तुझा लेंगा धुवीत होतास? तू काय ऐकलं मी वेगळं ऐकलं रे. तुला काय उलट नाही का रे अरे पण हे मला सांग, पण लेंगा काय धुवीत होतास रे? आता धुवायचं जीवत आले काय म्हणतोस? नाही. खरोखर? तुला माहित आहे काय? माहिती काय सांगतात काय सांगतात? तुमचं कपलं तुम्ही धुवा म्हणजे तुझी बायको सांगते की काय? माझी काय 50% लोकांना त्याच्यात सांगतात बायका काही काय बोलतोय? सांगणार नाही तिथे खरोखर अरे पण धुवीत होतास का? काय बायको गंमत घरी झाली नव्हती? अरे मोठी अडचण झाली अडचण? बघ. अशी कोणती रे? तुला माहित आहे काय रे? 40 म्हैशी 40 मासी? आणि 10 गाई आणले 10 गाय आणल्या? हा. काय बोलतोस? 50 अरे म्हणजे 50 केलीस? खरोखर शहाणा आहेस रे. त्यांचं थेन करायला लागतं थकाली मला अरे मला माहित असेल, तू तुझी गुरं म्हणतात तुलाच काढायला लागणार. का बायकोच्या हाताला काय मुंग्या येतात काय तू सांगायचं काढायला. ती काढीतच नाही गुलाबामध्ये तूच काढ काय बोलतो रे? गुलाम तूच का? नाही. हुशार बायको आहे मग तुझी. तुला माहित आहे काय? त्या गाईने माहिती गायीनी वसी. थकाली मला 10 वाजता खोलायला लागतात अरे तुझ्या वशी म्हणजे तुला सोडावे लागतील रे. येते? कशाला? आला की दमदर काय केला मला नको. मग पुढे 10 वाजता खोलल्या 10 वाजता सोडतो. की संध्याकाळी 6 वाजता घरी आणतो संध्याकाळी 6 वाजता घरी आणतो. एकाम म्हणजे एक टाइम सोडतो. हो एकाम अरे वा. मग पुढे त्या आणल्या त्या घरी बरोबर आहे. की त्यांना धुवायला लागतं वसी म्हटलं म्हणजे दुधल्याच पाहिजे. त्या दिवस दूध देत नाही बरोबर आहे. 2 टँकर लावले दुधाला 2 टँकर? नाही. अरे मसी पण 40 आहेत. तुला माहित आहे काय? त्या टँकर मध्ये जास्त दूध नाही टाकायचं मग किती लागतोस? ह्याच्यात एक तांब्या आणि ह्याच्यात एक तांब्या काय खरोखर मानलं पाणी पाहिजे. फक्त पाणलं तिथं पाहिजे म्हणजे दूध पण त्या पाण्यातच पाहिजे काही काय फेकतो रे. बरोबर आणि तुझं पाण्याचं दूध घेतात लोक? 2 टँकर खातात नाही घेतात म्हणून का ओतून टाकतात अरे वा, मोठा व्यापारी भारी. नाही. मग मग बरं. काय काय? त्यांचं फॅन काय लागतं मला अरे तुझं म्हटलं तुलाच काढायला बरोबर लागलं. ना हा. आता 10 वाजता आले की त्यांना धुवायला लागतात 6 वाजता घरी येतात हा लोक. ते धुवायला लागतात त्यानंतर धुतो. धुईत पल्यान आता 50 50 धुईत पल्यान 2 वाजतात काय म्हणतोस? रात्रीचे 2 नाही तर तू म्हणशील दुपारचे 2 अरे संध्याकाळी 6 वाजता मी रात्री 2 वाजता धुवायला. आता 2 वाजलं बरोबर की आहे. त्याच्यानंतर मी दूध काढतो त्याच्यानंतर दूध काढतो. हा. अरे वा. दूध काढायला 1.5 तास जातो 40 म्हशींचं 10 गाईंचं जिळताना दूध काढतो. मतीन आता मतीन बेकार अरे वा. बसील लावले. नाही मग बरोबर ते मतीन नाही याला माझा हातच मतीन आहे हाताची मशीन. नाही. काय म्हणतोस? हा. भारी तुझी मशीन आहे रे. नाही. मग पुढे दूध काढपायला 1.5 तास जातो 1.5 तास बरोबर आहे. 2 वाजता धुवायला दूध काढायला घेतो 2 वाजता धुवायला. 1.5 तास दूध काढायला दूध. थाली 3 वाजता हा. आता थाली 3 वाजलं 3:30 वाजले. त्याच्यानंतर मी झोपतो 3:30 वाजता उठतो. हा तरी मग उठतोच केव्हा? आता उठतो केव्हा तुला काय सांगू यायला आणि बायको माझी चापतं खरोखर 3:30 वाजता मी झोपलो ना हा. की बायको 5 वाजता भाकऱ्या बांधायला उठते अरे एवढी माणसं कुठली आहेत? 5 वाजता मी भाकऱ्या एकटाच लक्षात आहे एकटाच? हा. जेवढ्या एवढ्या भाकऱ्या 25 भाकऱ्या लागतात 25 25 भाकऱ्या? काय म्हणतो रे? बरोबर अरे एकटा तुला सांग 10 वाजता घेऊन जातो 10 वाजता घेऊन जा. किती बरोबर. वाजता संध्याकाळी 6 वाजता. तिकडे काय दगडी खाऊ काय ते भाकऱ्याच का? भाकऱ्यात काय घालला 25 भाकऱ्या बरोबर. 25 भाकऱ्या मला लागतात बायको 5 वाजता उठते म्हणजे तू पण लवकर उठतोच असते. 5 वाजता भाकऱ्या माझ्या का उठते का? मला उठवण्यासाठी तुला उठवण्यासाठी. सकाळी लवकर छानकाला उठवण्यासाठी सकाळची काय नाही, लवकर उठलं पण उठला असतील तू. कसा उठन का रे? अरे माझं डोला आहे गोती आहेत काय ते डोळे आहे. कसा उठणार अरे झोप किती त्या 1.5 तास भेटते 1.5 तास. 1.5 तास मी उठन नाही. काय ते भाकऱ्या बाजला बाजताना काय करते काय करते? एवढं पोलपाट आणलं एवढं पोलपाट एवढा बोलपाट. भाकऱ्या बाजायला भाकऱ्या म्हणजे हा. काय म्हणतोस? तर बायको माझी यायची
आता आलाय ना ओ दूध पिऊन पिऊन तिला बतवत नाही का उतवत नाही. अरे म्हणून तर दुधाचा पैसा घेतो ठीक आहे. अर्ध दूध बायकोला चालून दुधाचा नाही पाण्याचा पैसा दुधाचा म्हणू नको. मग ते अर्ध दूध बाईला अर्ध पाण्याचं. काय एवढं कोलपात आणलंय त्याला फुल एवढं लावलंय एवढे खूल कोलपाताला एवढं फुल लावलंय खरोखर काय बघायला एक ड्युटी माझ्या घाला कारण बायको याची असती ना तू तिला बातायला पात केलाय पाठ लागणार ती मांडू त्या माने घालून टिकत नाही नाही. ती अतीच बागतात खाक्याला जरा 2000 पोपट ठीक आहे. आता दोन हाताने काय म्हणतो? पण ठावकात बोल बायका कशा बाकल्या वागतात आवाज काय घालील बरोबर आहे. पण माझी बायको आहे ना तुम्हाला खोटं वाटेल भाकल्या माझ्या बसली ना वाघ आला तरी पळून जाईल. काय म्हणतोस? चलो काय अरे वा ती काय करतात काय करते? मी उताय पाहिजे म्हणून अरे मग उठून असतील आवाज आले काय होतंय? काय म्हणतो? मला भाकऱ्या सोबत जातो पण अर्ध पीठ त्या चुलीत जातं चुलीत नाही? उस्तर मांडलं पाहिजे बायकोला. ए, बघ, पण ते पोलपात आहे ना पोलपात काय झालं बोललं की काय? मोलन त्याचं फुल पण एवढं झालं केले त्याचं टोकनी मी बोलत नाही. म्हणजे ठोकला भागली की अर्ध फुल जमिनीत जायला हवे पण जमिनीत पण जातात. आणि अर्ध फुल जमिनीत गेलंय अरे बाई पण असते ना नाही. जे म्हणतात, कोपटून फुल अर्ध जमिनीत गेले वा रे वा वा वा. मग पण ती सोबत ते पण निघतच नाही तरी पण उठत नाही. नाही. काय ही माणूस ज्वाला ठोका लागली की कांबळून जाम घ्यायचं मुलगती मालायची हुशार मानलं पाहिजे तुला. अरे कलोगर दोनदा तीनदा ठोकून बघते हा गुलाम काय उठत नाही आहे मग करते काय काय? त्याच्यात? काय अहो 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 उताना हो हो उठा ना हो. मी उठला असते तेवढे प्रेमाने आवाज येतो तुला. काय चल मी पण ऐकतो ऐकतोस पण उठत नाही. मी काय करतो आणखी मुलगती मला तरी झोपतो काय माणूस आहे तू. चलो चल एवढी बायको तुला प्रेमाने आवाज देते. अहो उठा ना हो. तरी पण तू उठत नाही. हे, तुझी बायको ती म्हणते हो म्हणजे तू पण गरीब आहे हे, काय म्हणतो रे? तुला पण गंमत माझी काय माहितीये काय काय? हा गुलाम उतरत ना म्हणून काय करत असेल काय करते पेटका भारतात घेऊन येते म्हणजे चुलीतला. इकडं पेटली लागतो आणि इकडं फक्त धरली लागतो घालायण्यासाठी हा बरोबर आहे. पेटलीला का ते पेटलीला मी पण रोज माल खाऊन खाऊन हायलांड जातोय बायको बघा मी पण आता उतानी झोपतो आता काय झोपाल बॉगीवर आलेला नाही काय म्हणून आता झोपतो बघ पुढे. येते कामून घेतलं असतं ना म्हणजे गुलामाचं पाय कुठे डोकं कुठे पहिले शोधतो बरोबर आहे. बघते पाय इकलाय आणि दोन हात असं घेते हो धपाता बोलते तो संबंधी वाल्या 100च्या स्पीडने वाढत म्हणून तर सैन्यावर घुसून पडतोस म्हणून एका धुवायला उशीर होतो. बायकांचा माल खाल्ल्याची चूक नाही आहे जगात हे काही म्हणू नको सा. तुला माहित आहे काय 50% होत आहे असे 50% नाही रे. मी पुढचं 20% सांगित नाही हे पिंद्या हा. अरे तू मार खातोस पण सगळे कोण मार खात नाही. तुला माहित आहे काय आता भरपूर जण आहेत भाल घेऊ ना भाल तिकडं जा तिकडं जा पण हा गली घालात घ्या ना घालात उंबीच्यात पाऊल टाकतो ना बायकोन फक्त दोन लवल करू दे या गली बघतो बायको ह्या कोपऱ्यात आहे का त्या कोपऱ्यात आहे तुझ्या म्हणे सगळ्यात हे पिंद्या आहे ना तो 50% आहे पिंद्या हा. तुझ्या भावना लोकांपर्यंत पोहोचल्या. हा काय पोचल्या आपण माल काय जाते पण मागील काय हे नाही रे. हा. ते सगळं जाऊ दे हा. पण मला सांग हा. तुम्ही नेहमी दोघे जण असता होय कुठे वाकड्याकडे पोहोचलाच नाही रे. त्याला आला काय आला मी माल काय देतो ना हा तेव्हा ठाण्यात न बघितला होता म्हणजे त्याला पण बोलवलं होती काय. त्याला मला बायको झोपत येतो कधी झोपत येतो बघितला होता काय म्हणतोय अरे तू घाबरून पुढे पळाला असेल त्याला बोलवलं. पळालाय तो अरे म्हणून बोलव लवकर. थांब बघतो आहे काय हा बघ ऍक्च्युली मीच कुणी आणला हा नको हा किलीमवाला आहे ह्यालाच खातो हे, अरे जीववाला माझी हाय हाय बोलतो नको वाटी धरू कानाखाली वळखतोय हे पिंद्या. अरे वाकडे आहे म्हणतोय मग. कुठून गुळगुळी केलं उद्या यो यो
गाई सोडिल्या हरीच्या राना मुरली वाजते कुंजवना गाई सोडिल्या हरीच्या राना मुरली वाजते कुंजवना पेद्या सुदाम्या हाक मारिता आला वाकड्या धावत आला ना आला वाकड्या धावत आला ना गाई सोडीला भरचाराना मुरली वाजते कुंजवना गाई सोडीला भरचाराना मुरली वाजते कुंजवना पेद्या सुदाम्या हाक मारिता आला वाकड्या धावत आला ना आला वाकड्या धावत आला ना आला वाकड्या धावत आला ना आला वाकड्या गाई सोडीला भरचाराना मुरली वाजते कुंजवना गाई सोडीला भरचाराना मुरली वाजते कुंजवना पेद्या सुदाम्या हाक मारिता आला वाकड्या धावत आला ना आला वाकड्या धावत आला ना कृष्णाची सावंतडी गाई आणि तुरे सारी घेऊन माळावरी देखील तयारी हो बसलो मी दगडावरी हाक आली कानावरी धावलो मी तटवरी जनादरी हो गाई घेऊन येताना गाई काटा घुसलाना गाई घेऊन येताना गाई काटा घुसलाना पेट्या सुदाम्या हाक मारिता आला वाकड्या धावत आला ना आला वाकड्या धावत आला ना गाई सोडीला हरिचाराना मुरली वाजते कुंजवना गाई सोडीला हरिचाराना मुरली वाजते कुंजवना पेट्या सुदाम्या हाक मारिता आला वाकड्या धावत आला ना आला वाकड्या अरे पळेल बंद बंद तुम्हाला कशाला बोलवलं मी जेवायला हो वाजून धर काय रे, काय झालं काय वाजत त्याला किती हावले पण करायचं पुन्हा हा काय म्हणतो? तो काय बोलला काय कशाला बोलवलं मी बोललो कशाला बोलवलं ए नंबर बाळ खरोखर मारी हे पेंद्या काय? त्याला काय विचारलं तुला किती हावले पण करायचं तुला माहित आहे पण कशासाठी आवडं पाणी चौघांचे एकटा खाय पुन्हा का तू खातो अरे मी काय ह्याच्यात जास्त नाही लायत काय म्हणतो हा डेलका भरलेला आहे त्याच्यामध्ये जास्त लाईट नाही तुला माहित आहे काय आहे ना पण खाता याला पण खाते याला आणि हा खाता आणाला मग काय दगडी का काय खाल्ल्या दगली पण खातील ती पण त्या आता मला सांग हा, थांब मी विचारू त्याला तर राहू दे काय पण तू मी तुझ्या गाव होतो माहितीये हा. तेव्हा तू व्हाईटच्या नावात कसला आला मला सांगायचं
हा आमच्या नावाला बायकोचं भांडण तू कशाला बघायला आला? नाही तुला शोधायला आलो होतो गपचूप वाकून बघता येईल तुला वाढला नाही ना गाड्या तुला बाबा बातला निघलं पूर्ण जो असा काल पाडलेला होता तू ना बघितलंस काय? बघितलं अरे मग बायकोचा हातचा मार खाणारा नवरा पाडलाय कसला ते दिसलं रे. त्याला माझीच काढतोय आल्या आल्या ते सगळं जाऊ दे. पिन्या वागड्यात तुला काय विचारलं? मला कशाला बोलवलं? त्याला बरोबर विचारलं तुला. आणि तू काय बोलतो त्याला जेवायला बोलवलं म्हणून मग जेवायला वेळे कुठचे काय पाहतोय तू? काय हा होय तुला कोणाची ही स्टाईल म्हणजे त्याला नवीन पॅटर्न आहे ती नवीन फॅशन आहे त्याची. बघ आता थोपा आणि आता पण थोपा तुला पाहिजे का? माणूस नको ना? तर चांदणी म्हणजे हजार का चार लागतील याच्यात पण हा घातलाच कोणता नाही अरे तिथे आजोबाचा त्या बायकोला मारलं ना त्या गडबडीत भेटला त्याचा घालून आलाय तो इथे. नशीब आजोबाचा घातला नाही तर बायकोचा पडकं समजलं ना? तो भेटला तर घालून आलाय. अरे गुलामा पलकल घातला तर आता घातला की घातला डोक्यात अडकवला की निघाला. पण हा लेंदा आहे. आता एक पाय टाकायला लागतो आणि आता एक पाय टाकायला लागतो. समजलं? ते सगळं जाऊ देत. तू काय सांगू शकत नाही कोणता हे मला बघ. वागड्या पेंद्या अरे मी तुम्हाला बोलवलं आहे. कशाला ऐकून तर घ्या. हा आपले देव माहित आहे त्याला जेवणाला काय लावायचं. म्हणताय? तर त्याने ते महत्वाची कामगिरी सांगितली आहे. आपल्या हो कठीण आहे. ऐकून तर घ्या. हा पण ती फार कठीण आहे. अला तू थांब डोक्यावर नेन. नक्की डोक्यावर ए! नाही. पिझ्याच्या बघ काय डोक्यावर तिथे केसच नाही डोक्यावर नाही अरे म्हणून म्हणतोय तो. माझं केस करायला लागला आले आले. हे, ऐकून तर घ्या. देवाने सांगितली कामगिरी असे आहे. हा. 16 सहस्त्र 308 गोपिका. नाही ए, तू काय तोंडात खोटं घालतोय? तिची लहान होतं त्याची सवय आहे तोंडात खोटं त्याचा घाल. विषय काय माहिती काय? का नाही, 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 खोटा, खोटा. हा छोटा होता छोटा हा. तेव्हा तिची आयुष्य मोठा करून देणार नाही खोटं असं घालतोय. हा. तू घालू. घालतोय ना घालू दे. तू ऐकून घे. आता बरोबर नाही त्यांना हे वागड्या पेद्या 16 सहस्त्र 308 गोपिका. हा. थाट माट करून हा. डोक्यावर दही दुधाची माठ करून हा. मग तुझ्या बाजारी चालल्या आहेत. जाऊ दे. कुठे? टिकला होता हातात टिकला होता जाऊ दे. अरे वेड्या तुझ्या मथुरीच्या बाजारी चालल्या आहेत. मग जाऊ दे आपल्याबद्दल काय ते. काय म्हणताय तुम्ही? मग काय त्या गेल्या तर आपल्याला काय हा. काय फरक पडणार आहे? मग? मला सांगा. हा. गवळणी कुठल्या? कुठल्या? मला काय माहिती तुला माहित नाही? नाही माहिती अरे आपल्या गोकुळातल्या. हा. दही तिथून कुठे चाललंय? कुठं? अरे मथुरेला. जाऊ दे मुतलेला. अरे मथुरेला. अला त्या दातात मुतलेला जाऊ दे. त्याचा विषय मोठा आहे काय? ही जीव एवढी आहे कोणती वाकडे फिरते? फिरत नाही ती जीभ अति वाईट नाही. ती छलाला जाते फुलं. हे पेंद्या. हा. तू म्हणते जाऊ देत मथुरेला दूध घेऊन. हा. मग मला सांगा. हा. जर गोकुळातलं दही दूध हा. त्या मथुरेत विकू लागल्या हा. तर ह्या गोकुळवासी गोरगरीब लोकांना हा. अन्यथा तुम्हाला मिळेल का? आपण मालकी गाव पोलून पोलून समजतंय ना? आणि म्हणून त्याला मथुरेच्या बाजूला जाऊ द्यायचं नाही. मग काय करायचं? त्यांच्या असीला नेऊन हा. त्यांचा रस्ता प्रतिबंध हा. करणं ही देवाने कामगिरी सांगितली आहे. बोलून जा. त्या पहा मथुरेचा खाल करत आहेत. गेल्या. ए, चले, चले, चले. सुस्वागतम सुस्वागतम. प्रतीक नितीन शिंदे, वेदांत नितीन शिंदे आणि रुद्र वैभव सुर्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच रमेश शिंदे गाव कोमेंटी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच कैलासवासी वसंत गणपत शिंदे यांच्या स्मरणार्थ ओवी विलास शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच संभावी संतोष शिंदे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर या सर्व देणगीदारांचं आम्ही नवतरण नमन नाट्य मंडळ निवडी चौथाई तालुका चिपळूण आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. हॅलो. चला घेऊन डोईवारी माठ ग चढू अवघड
खाटीक घेऊन डोईवरी माटक डोईवरी माटक चढू अवघड मथुरेचा घाटक त्याला घेऊन डोईवरी माटक डोईवरी माटक चढू अवघड मथुरेचा घाटक किती काढा तू वाढवीन वाटक किती काढा तू वाढवीन वाटक त्याला पसरती जाऊया पाटक जाऊया पाटक चढू अवघड मथुरेचा घाटक घेऊन डोईवरी माटक डोईवरी माटक चढू अवघड मथुरेचा घाटक त्याला घेऊन डोईवरी माटक डोईवरी माटक चढू अवघड मथुरेचा घाटक किती काढा तू वाढवीन वाटक किती काढा तू वाढवीन वाटक त्याला पसरती जाऊया पाटक जाऊया पाटक चढू अवघड मथुरेचा घाटक त्याला घेऊन डोईवरी माटक डोईवरी माटक चढू अवघड मथुरेचा घाटक त्याला घेऊन डोईवरी माटक डोईवरी माटक चढू अवघड मथुरेचा घाटक हे पिंद्या बघण्या अरे माझ्या पुढे तुम्ही पळत आला काय म्हटलं दूध घे दूध दूध काय म्हणतोय दूध कुठे आहे कुठं आहे तुला माहिती मला नाही माहिती मग मग मला सांगा काय अरे माझ्या पुढे तुम्ही पळत आलात आम्ही हा डोळे पाहिल्यात नाही हो तू असं काय नसतोय मला बाबा चकला फिरताय काय अरे नीट उभा राहा पुढे तुम्ही डोळे नाही पाहिलं काय म्हणताय मला सांग काय आमचं डोलं कुठं आहे अरे डोळे समोर मग आम्हाला दिसेल कुठलं काय म्हणते लोली भेटलं लोणी मी म्हटलं पत्ता कोणाला अरे पण तू असं असतंय काय याला चकनात लावा यामधलं तूप घ्या तूप चुप चुप हे काय काय चुप मी काय विचारतोय चुप अरे तूप नव्हे काय तूप घ्या म्हणतात तूप चूप नाही व डोळे पाहिला ना अरे याल्या चूप अरे तूप घ्या म्हणतात तूप रा चुपायला हलवा अरे भेटला का हलवा हा फालुदा हा फालुदा काय झालं काय हा फालुदा अरे फालोदा हा फालुदा तू नीट उभा राहा इथे अरे इथे उभा राहा काय नाचतोय असा डोळे पाहिल्यात नाही पाहिजे मग मला सांगा तुमच्या समोर जर पहा कोण म्हणते दही घ्या दूध घ्या लोणी घ्या काय कोण मला डोलं कुठं आहे अरे डोळे समोर आहेत नाही 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 समोर नाही समोर गोट्या आणि पाठी डोला आहे काय म्हणतो रे वेड्या? मला मेला ते मी कावला आहे काय बावल्या पाठी फिरवायला हे पिंद्या हा. म्हणजे समोर तुम्ही डोळे पाहिल्या नाही नक्की हा. ठीक आहे गवळी पाहायचे हा. मी गवळी हा. दाखवणार पण देवाने सांगितलं का मी लक्षात आहे ना आता त्याच्यात आधी झालेला आहे. मग ऐका तर हा. गवळी मी दाखवणार पण मी काय सांगत आहे तुम्ही दोघांनी नीट लक्ष घ्या हा. गवळी तर खूप हुशार आहेत त्यापेक्षा भयंकर मावती हुशार आहे म्हातारी हो एवढी विचार आहे भयंकर लावण्या धरून टाकी काय म्हणतो धोडू नकोस फक्त सांगितलेलं काम कर सांग तुम्ही लपत छपत जायचं हे? अरे मी सांगतो ऐकत नाही तू. अरे. काय म्हणतो? आवाज येतो ठीक आहे अरे 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 तू ऐकून तर घे हे, जेवला पिताला काय म्हणतो अरे ते? आवाज येतो मी काय सांगत आहे काय तुम्ही प्रथम जायचं हा मावशीला आवाज द्यायचा आता हे मावशी ए मावची थांब इथे ही काय थांबली ना हा. मग तिला एवढंच विचारायचंय थांब. काय माप थांब? माप लावते माप. माप तू बोल तिला म्हणावं हा. तुम्ही आल्या कुठून हा जायचं पुढे एवढं एवढंच काम आहे आता गवळण पाहायचं आहे हा. वाकड्या हा. माझ्या बोटाकडे नीट लक्ष द्या ते हा पाहू दिसल्या? हा तुम्ही पाहतोय अरे याला रस्ता प्या काय
काय म्हटलं तू कुठे गेला होता तुला सांगणार तिकडं मी बघू काय? काय सांग तो काय म्हणाला माझ्या बोताकलं बघ अरे रस्ता प्याका तो काय म्हणाला माझ्या बोताकलं बघ बोटाकडे काय अरे एकदा सांगून समजत नाही ना कांदा फुगलेला आहे हे बघा आता नीट लक्ष दे माझ्या बोटाकडे लक्ष दे की हा पाम मात्र खाल करत आहे दिसल्या मॅडम रे काय झालं ठीक आहे थांब तसं मी आता तो धडा माझा आणि माझ्याकडे बघा खरोखर मग एवढ्या भारी अरे टमाटा डोळे टमाक होत आहे डोळ्यात चमकतंय मॅक. डोळे बांध खूप झाला हो. चांगली लागत वगैरे कर, कर, कर. इकडे इकडे की नाही आधी तुझं जेसीबी पाठी जेसीबी जेसीबीचे पावडं नाही पुढे येतात कुठलं तर फावला फावला आणि इकडे की नाही कोण तुम्ही आम्ही दोन एक एक दोन एक दोन 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 एक आणि दोन हा बरोबर दोन एक आणि एक दोन बोललास ना? एक आणि एक किती दोन बोललास ना तुम्हाला 11 वाजली तू एकावर एक अकरा. नाही मी अधिक बोललो असतो दोन बरोबर झाला असता तुमचं ते काम तरी काय? आता आता हा आता दोन काम काय ते माझं काम एक नाव घ्यायचं हात 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 गणपती धरून हात ठेवला ते तुझं नाव काय हा माझं मी याला फात घेतला आईची काय नाव नाही ठेवला अरे आईशीला गावलोच नाही कधी पाचवीला मग पाचशेला काही दगड ठेवला नव्हता का नाव ठेवायला मला काय माहिती मी याला पाचवीला उलटीला पाचवीला नाव किती काय घेतील ते व्यवस्थित घे नाही तर तुला पण सोडील तू एवढं काय काय आंब्याच्या झाडाखाली आ आंब्याच्या झाडाखाली सगळी झाडं हुलपाली वाटतं बनवा आला होता काय हो बनत बिनत काही झालं नाही 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 इकडे आंबा जाम आहे सगळ्या घरातून पेटे आहे एवढ्या एवढ्या. आंब्याच्या झाडाखाली हा पी येतं तुम्ही म्हणता लावण्या धुली लावण्या सोलकुडी मी सोलकुडी गणपती मी आंब्याच्या झाडाखाली माझा भेटतो काय 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 आंब्याच्या झाडाखाली माझा भेटतो काय म्हणतो मग माझा भेट माझाच म्हणतो म्हणजे माझाच भेटली आंब्याच्या झाडाखाली फंटा पिते माझा नको आवाज द्यायचा चांगला ए माझा ए, तुझा माझा राहू दे मी तुझं फंटा जाऊन पिते काय चालेल पिली जीव शांत कर आंब्याच्या झाडाखाली हा पी येतं तुम्ही फंटा पंता हा पंता. वाकड्याचं नाव घेते हे वाकड्या हा. जा तिकडे हळद घंटा देवाची आहे इकडं तिकडं नाही इकडं इकडे देवाची आहे. देव देव तिकडे आहे काय बोली घंटा हो. हा मी पण घेऊ आता माझं नाव हा. हे लोकांचं कुठे घेऊ नाही नाही इथे. मला वाटलं नंतर नाही नाही ना भाऊ इथे इथे. हा. घेऊन टाक चकमाकी होऊन जाऊ दे म्हणून अंड्यावर हा इकडे पाणी नाही का हो पाणी भरायला आवडतं ते घेऊन जावा अंड्यावर हा. अंडे एवढे 7 मी याला म्हणशील 7 अंडे घेऊन नाही मला सवय आहे वरती तरी दिसशील काय दररोज सकाळी उठलं की उठलं पाण्यावर आपण लवकरच अंड्यावर अंडे एवढे 7 मधल्या अंड्याला पडलं भॉ आणि मावशी करते पॉ तुझ्या अंड्याला ना कोकणी कोक सांगते आधी जेवढा मोठा पॉ आहे सगळं सांगेल तू, सगळं सांगेल एवढी भारी आहे. चल मी गेला. ये इकडं हे मावशी अद्विक आणि अन्विक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे मावशी 2 लहान मुलं आहेत यांचं देखील नाव घ्यायचं आहे अद्विक कोण आहे रे जवळ आहे इथं कोण हाच वाटतं बारका असू दे साखरेचे पोते सुईने बसवले साखरेचे पोते सुईने बसवले अद्विक आणि काय ना अन्विक अद्विक आणि अन्विक आणि खेळता खेळता मावशीला पावडर लावून फसवले तसेच
साहिल शिंदे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी त्यांचं देखील नाव घ्यायचंय. साहिल शिंदे. फेसबुकला डीपी होता माझा जुना. फेसबुकला डीपी होता माझा जुना. साहिल रावला मावशी लावून गेली आता तुम्हाला चुना. तसेच सार्थक शिंदे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी त्यांचं नाव घ्यायचंय. सार्थक शिंदे. वडापाव खाताना तिखट लागते मिरची. वडापाव खाताना तिखट लागते मिरची. सार्थकरावांची नाव घेते. हो सार्थकराव मीच तुमची आरची. तसेच रोहन शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी त्यांचं देखील नाव घ्यायचंय. रोहन शिंदे. ठीक आहे. बागेत होत्या गुलाबाच्या कळ्या. बागेत होत्या गुलाबाच्या कळ्या. रोहनरावांची दात म्हणजे निसत्या दुकानाच्या फळ्या. तसेच संभावी विलास शिंदे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच ऋत्विक मारुती पवार यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर या सर्व देणगीदारांचं आम्ही नवतरुण नमन नाट्यमंडळ निवळी चौथाई तालुका चिपळूण आम्ही त्यांचे सदस्य आहोत. धन्यवाद. काय झालंय? काम आहे काम. काय? काय म्हातारीला पण आवडलं बघा. काय काय बघा आता गंमत बघा. ए पाय उचलू नको. ते या पेन्सिल जीवाची माझ्या. पाय काढली सापडलं का? हा. तुला माहिती का? एक पाय. बोल काय ते लवकर. माझं एक वेगळं काम आहे. लवकर सांग. दोघांचं काम आहे. काम आहे एकच पण त्याचं नाही माझं आहे. मावते आम्ही तुझ्याकडे एक काम घेऊन आलो. अरे सांगी ना मेरे काम आहे सांगतो कधीपासून. अगं काम आहे म्हणजे आम्ही दोघ जण तो आणि मी आणि तो वाचतो तुला. वाट चुकलं. हा तुला माहिती नाही. तुला इचारलं असतं का? ठीक आहे सांगते ना. आला तिकडे. इकडून नक्की काय? हा जा त्यासाठी तिकडे. तिकडे जाऊ. वाट आहे का इकडं? वाट आहे. हा? ए, उद्या! मला ते सांग, काय तू आमच्या फुलं का धावतोय? मी तुमच्या पुढे काय म्हणताय? त्याला काय वाटलं माहिती काय? हा. पहिल्या पंक्तीत आवाज संपला तर हा पण खरं तरी म्हटलं हा माझ्या पुढे का धावतोय? मी तुमच्या पुढे बोलतोय. मग? अरे वेड्यानं तुम्ही पळताय ना. अरे म्हणून तुम्हाला थांबून तुझ्या पाठोपाठ पळतोय मी. होय काय तुम्ही चालला होता कुठे? जेवायला. काय म्हणताय? खरोखर जेवायला चालला होता? खरोखर त्या मावतीन टाकायला तिकडे फुगवान ठेवली नाही. फुगवण? आवणी या. याला फुगवलं. त्याला माझ्याच पतो घालात. पावसी सांगितलं जेवण या म्हणून तुम्ही जेवायला चालला. खरोखर हे बिंद्या पाकड्या असं मावशीला काय विचारलं की मावशी खुश होऊन तुम्हाला बोलली जेवण या म्हणून? तू सांगितलं अरे पण मी सांगितलं होतं काय? तुला नाही माहिती? नाही. आम्ही विसरले आता. विसरलो. खरोखर विसरलं? हे बिंद्या अरे पण गेलो तिथे. अरे वा हे मावशीला म्हणलं मावशी अरे वा थांब. मावशी थांबली. अरे कापायला लागली. कापायला पण लागली. काय बोलतोस? बॉडीगार्ड बे? ते बॉडीगार्ड तुझ्याकडे एक काम आहे. अरे वा मग काय सांगितलं? आम्ही दोघ जण अरे हे विचार सांगितलं होतं. त्या मावशीने बरोबर उत्तर दिलं तुम्हाला जेवण यामुळे. मी ते मी काय सांगितलं होतं? काय तुम्ही प्रथम जा आणि फक्त मावशी थांबवा आणि एवढंच विचारा. तुम्ही आल्या कुठून जायच्या कुठे? याने माफ माप तुटला. काय माग ह्या खेळावर ह्याच्यावर आला तुम्ही वेळे कुठे? ठीक आहे जवळ बघून तुम्ही बावरला असाल तर म्हणून विसरला असाल. नाही आता आपण तिघांनी जाऊया. अशी समोर उभी राहा. शांत राहा जरा. नाही फुलं पावलं घेतले नाही आज. काय म्हणतो मी थांबल्या मावशी आपण आल्या कुठून जायचं कुठे? आम्ही आलो मथुरेच्या बाजारला. मावशी मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही. का बरं? असेल ना द्या मग मथुरेमध्ये पण जा. पण तुझ्या पॅन कार्ड तरी आहे का? हो, आहे. पॅन कार्ड आहे का? आहे. काय चालू आहे? दे वगैरे साईडला उभा राहा. अला त्याची पॅन काढतोय. कशासाठी? मावशीमध्ये पॅन कार्ड. मावशी म्हणाली
एकच सोडली. नको सोडू. अरे तिला मावशीला एक पॅन्ट कमी आहे. अरे पेंद्या वाकड्या, मी काय बोलतो ऐका तुम्ही. राहू दे. मी काय म्हणत आहे माहितीये का? तर तुमचं ऐकण्यात काहीतरी गैरसमज अरे आहे. काय ती म्हणाल नाही पॅन्ट काल म्हणून. नाही मावशी म्हणते पॅन कार्ड. अरे बाई, पॅन्ट काय तुझं? अरे पॅन कार्ड कायदा पास ओळख आहे का तुमच्या जवळ अशी मावशी विचारत आहे. आता माझी पॅन्ट लगेच आली आहे. नको पॅन्ट नाही, फक्त गळ्यात ना ती काली गाडी. पॅन कार्ड ए, मावशी कायदा ओळख आहे इकडे का? वळ जरा. हा? तू तर जेसीबी आता पुढे यायला लागली. तुम्ही तू बोला. मावशीला जरा सांगतोय. अरे मावशी ओळख विचारते. माझं काय आपली नावे हा ऐकून ठेवलं नाही. काय म्हणतोस बघण्या ओळख सांगतो. अरे तो पाठीला दूर आला आहे. काय म्हणतोस मी बाजूला गावलाच नाही. मी सांगतो मावशी अशी समोर उभी राहा. आमची ओळख आहे तुम्ही सांगा बरं. मावशी आम्ही श्रीकृष्ण देवांचे सौंगडी. हा माझा जोडीदार पेंद्या. मी? हो ही मावशी हा वाकड्या. मावशी मी सुदाम. मावशी श्रीकृष्ण देवांच्या हुकमाने आणि आमच्या तिघांच्या टांग्याने थोडा वेळ बसावे लागेल. झोपलीत तरी पण चालेल. हा, कामरून मी जरा नाटक. बरं. जवळ नीट बसलाय की नाही हे दोघांनी पाहायचंय. हो, हो, हो. मी देवाला घेऊन परत येतोय. या तुम्ही तेवढी कामं करा आम्ही इकडे धपाता खाता. कोणीने झोपल्यात चालतात उठल्यात निघाल्यात तर तुझ्याकडे बघताय. मोदूने पटकन 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 ए वाकून काय बघतो ए वाकून काय बघतो. रेडा आला. पडशील, पडशील, पडशील. अरे लपवतो काय तू माझा सेपरेट आहे. टेपलेट नाही पत्नर बोल पत्नर. हा, पत्नीला नाही पत्नी. हा. तू बांबू आहे ना. आता मला सोड. कारण काय विषय आहे माहिती हा. का? ही लेडीज घेऊन जायच नाही. त्याला लेडीजची एलर्जी आहे. हा बायका घेऊन जायच नाही. अजिबात नाही. बायका इकडे गेल्या की मी इकडनं. दोन वेळा काढूनच जातो. बांबू आहे ना. हा. हा बाबू शाप ओढून गेली मी आधी एकच बाबू गेली. काय? या बांबूवर जायचा हा. एकदा बाहेर काढला की गेम पिनी एवढं भारी हे बेकार आहे. अरे अशी किती गेले गेले. मी- जापून तू. जाप ए जप्पू जप्पू ही इकडे जरा. मी काय बोलतो तू गिरीश का सुनील होता ना. गिरीश का गिरीश. अरे गिरीश तेव्हा मॅचिने का नाही मी गिरीश लावायला. ती म्हणते गिरीत लाव गिरीत. गिरीश गिरीत गिरीत सुनेगा गिरीश का गाणं सुनेगा 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 गिरीश का सुनेगा ना गाणं. सुनेगा गिरीश का सुनेगा गाणं. आता खरोखर माली आता बोल पटल्याला. दिन ना दिया. हा कुठे कुठे दिल कुठे तो पण दाखव. हा? दिल दाखव. नाही मी इकून टाकवाय. हा दिन ना दिया. ले बेटा. हा? दिन ना दिया. मावशी हात ठेवला नाही बघ. तिला वाटलं मी ती घेऊन जाईल तिला. आवडलं काय म्हणाला? दिन ना दिया. अरे ह्याच्यात मी सागरात काय दिल हाय काय तुझ्या त्याला नुसता चुकात झालंय. सांगतो का इकलाय. दलित मधलं असतं का ए सुदाम गेलाय आपल्याकडे जायला लागेल. सुस्वागतम आनंदी ट्रॅव्हल्सचे प्रोपायटर मंदार शिंदे यांचा मुलगा ओम मंदार शिंदे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच मल्हार संदेश बने यांच्याकडून गवळणीच्या उत्कृष्ट डान्ससाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर या सर्व देणगीदारांचं आम्ही नवतरुण नमन नाट्यमंडळ निवळी चौथाई तालुका चिपळूण आम्ही त्यांची सदस्य आहोत.
धन्यवाद. सुदामाला सांगितलेली कामगिरी इतपत पार पाडली जी पाहून येतो. सुदामा, अरे सुदामा. प्रणाम देवा. सुदामा, सांगितलेली कामगिरी देवा रुपया बंद आहे. काय म्हणे कृपया बंद आहे गवळ्याचा थाटामाटाने मथुरेच्या घाट चढत आहे. देवा एका वडाच्या पारंब्या काढून एका दगडाला घट्ट पण ठेवलं त्या. कोण जाणे कोणी सोडवल्या. अगे मावशी अशी समोर उभी राहा. या रे पुढे. मी काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं? की देवाला घेऊन पण थोडा वेळ बसा म्हणून. पण कुठे आहेत देव? हे पाय देव. बघा राधे. काय गं मावशी? हे पाय देव आले. आपण कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, प्रेम बिगिरा, मस्त की तुरा, कटेवरती हात ठेवून विट्टे पण असतात. राधे देश त्याचा वेश करावा लागतो. मग आपले जन्मगुणा सांगा. ऐक तर नंद यशोदेचा काना खेळ खेळे कुंजवना या गोकुळचा राणा ऐकून तू घेना राधे माझ्या जन्म खुणा ऐकून तू घेना अग माझ्या जन्म खुणा नंद यशोदेचा राणा खेळ खेळे कुंजवना या गोकुळचा राणा ऐकून तू घेना अग माझ्या जन्म खुणा राधे ऐकून तू घेना अग माझ्या जन्म खुणा पहिला अवतार मंडपी धरीला शब्दासुर माता घरी मारीला दुसरा अवतार दुर्मती धरीला मंथनात मेरुनी जबरीला तिसरा अवतार वरहाधरीला पृथ्वी भार धुळावरती घेतला चौथा अवतार नरसिंहधरीला हिरण्य
वैष्णवी विलास शिंदे यांच्याकडून कृष्णासाठी 100 रुपयाचं वार्षिक आहे. तसेच संजय शिंदे डोंगरवाडी यांच्याकडून कृष्णासाठी 200 रुपयाचं वार्षिक राधे आता तरी पटले का माझा जन्मगुणा बोलू ना एकच देव आहे यांना पण शरण केलं पाहिजे चला तर सुस्वागतम संजय शिंदे यांच्याकडून गायक योगेश मुगनाक यांच्यासाठी 201 रुपयाला पारितोषिक आलं आहे. हे नवतरुण नमन नाट्यमंडळ निवळी चौथाई तालुका चिपळूण आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. वेड पिसे लावी कसे कान्हा माझ्या मनारे श्री हरी बासरी वाजवी कुंज बनारे मी तुझी राधिका तू मन मोहना मी तुझी राधिका तू मन मोहना. शाबास. वेड पिसे
तुझ्या अंतरीचे भाव हिरणे हृदयात रे हृदयात बंधने हृदयात रे हृदयात बंधने हृदयात रे तागणरात तुझला पहावे किती का तुला मी चरण रियावे किती का तुला मी चरण रियावे किती का तुला मी चरण रियावे प्रेमाच्या भावना गाण्याचा ऐकून घेना प्रेमाच्या भावना तू गाण्याचा ऐकून घेना राधिका राधिका तू मन मोहना. सुस्वागत शिवाई ट्रान्सपोर्टचे मालक परेश पवार प्रदीप पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की आताच झालेलं प्रेमगीत वन्स मोर घ्यायचंय. सुस्वागतम. तसेच प्रतीक शिंदे, वेदांत शिंदे, नारायण शिंदे उर्फ बाबा यांच्याकडून आताच्या झालेल्या गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते नवतरुण नमन नाट्यमंडळ निवडी चौथाई तालुका चिपळूण आम्ही त्यांचे सदस्य आहोत. धन्यवाद.